लोगोस मिनिस्ट्री या चॅनलमध्ये आपणा सर्वांचे हार्दिक स्वागत आहे। प्रभू येशू ख्रिस्त जो संपूर्ण जगाचा उद्धार करता त्याच्या पवित्र आणि सामर्थ्यवान नावाने मी ॲलन लोबो आपणा सर्वांना शुभेच्छा देत आहे। प्रभू येशू ख्रिस्त आपणातील सर्वांस त्याचा स्वर्गीय आशीर्वाद देईल। आजचा हा संदेश जर तुम्ही पहिल्यांदाच पाहत असाल व जर तो तुम्हाला आवडला तर लाईक करावा व इतरांना तुम्ही शेअर करावा। नवीन नवीन संदेश जे येतील ते तुम्हाला कायम मिळण्यासाठी बेल रिंग प्रेस करावी। आज आपण एका महत्त्वाच्या विषयाकडे आपलं लक्ष लावणार आहोत आणि या विषयाला मी शीर्षक देऊ इच्छितो, काय देव खरंच बोलतो काय? प्रियजन हो, आम्हा प्रत्येक मनुष्याला हा अनुभव व्यक्तिशः घेणं गरजेचं आहे की देव माझ्याबरोबर बोलत आहे। काय तुम्हाला हा अनुभव आहे की देव तुमच्याबरोबर कधी बोललेला आहे? अर्थात हे देवाबरोबर आमचे नात्याला प्रकट करीते। आम्ही मनुष्य प्रार्थनेच्या द्वारे देवाबरोबर बोलत असतो, परंतु देव आमच्याबरोबर बोलणे म्हणजे दुतर्फी संवाद होणे। आम्ही देवाबरोबर आणि देव आमच्या बरोबर, जसं या जगामध्ये आम्ही परस्परांबरोबर संवाद साधत असतो, आम्ही त्यांच्याशी बोलतो, ते आमच्याशी बोलतात, तसाच जिवंत देव जो या विश्वाचा निर्माण करता देव आहे, तो मुका नाही, तो आत्मा आहे आणि तो आमच्याशी बोलू इच्छितो। कदाचित तुम्ही म्हणाल की ब्रदर ॲलन, मी आजपर्यंत कधी असं ऐकलं नाही किंवा मला अनुभव आला नाही की देव कसा बोलतो। तर मग आता वेळ आहे की आम्ही या गोष्टीचा शोध करावा। म्हणून मी आपणा सर्वांना विनंती करीतो की तुम्ही आजचा हा संदेश आवर्जून शेवटपर्यंत पाहावा। थँक्यू। 1 शमूएलाचं पुस्तक 3रा अध्याय आणि 4थं वचन म्हणते, तेव्हा परमेश्वराने शमूएलास हाक मारली, तो म्हणाला, काय आज्ञा? मग तो एलीकडे धावत जाऊन म्हणाला, काय आज्ञा? तुम्ही मला हाक मारली? तो म्हणाला, मी हाक मारली नाही, परत जाऊन निज। त्यावरून तो परत जाऊन निजला। पुन्हा परमेश्वराने शमूएला अशी हाक मारली, तेव्हा शमूएल उठून एलीकडे जाऊन म्हणाला, काय आज्ञा? मला तुम्ही हाक मारली? तो म्हणाला, मुला, मी तुला हाक मारली नाही, परत जाऊन निज। अद्यापि शमूएलास परमेश्वराची ओळख झाली नव्हती आणि परमेश्वराचा आदेश त्यात झाला नव्हता। परमेश्वराने शमूएलास 3ऱ्याने हाक मारली, तेव्हा तो उठून एलीकडे गेला आणि म्हणाला, काय आज्ञा? तुम्ही मला हाक मारली। परमेश्वर त्या बालकास हाक मारित आहे असे एली आता समजला। तेव्हा एली शमूएलास म्हणाला, जाऊन निज। आणि त्याने पुन्हा हाक मारली तर म्हण, हे परमेश्वरा, बोल, तुझा दास ऐकत आहे। मग शमूएल जाऊन आपल्या जागी निजला। तेव्हा परमेश्वर येऊन उभा राहिला आणि पहिल्याप्रमाणे शमूएला अशी त्याने हाक मारली। तेव्हा शमूएल म्हणाला, बोल, तुझा दास ऐकत आहे। प्रभू या वाचलेल्या वचनावर आपला आशीर्वाद देव आणि या वचनाद्वारे आम्हा सर्वांनाही आशीर्वादित करो। आमेन। देवाकडून ऐकणे याचा पुरावा हा दाखवितो की देव हा जिवंत देव आहे आणि त्याच्याशी माझे नातेसंबंध आहे। अर्थात तुम्ही देवाशी आपला व्यक्तिगत संबंध प्रस्थापित करू शकता व देवाकडून तुम्हीही ऐकू शकता। येशूच्या रक्तामुळे आम्ही देवाचे मित्र बनू शकतो। होय, आमचा देव नातेसंबंध बाळगणारा देव आहे। त्याची सर्वात मोठी इच्छा ही आहे की मानवांनी त्याच्याशी नातेसंबंध जोडायला हवे व त्याच्याशी कायम संवाद साधावा। म्हणून देव मनुष्यांशी ऐकू येणाऱ्या आवाजाने बोललेला आहे व देव आजही बोलत आहे। बायबल जुन्या व नवीन करारात शेकडो साक्षी आम्हाला देते की देव मनुष्यांशी पुष्कळ वेळा बोललेला आहे व देव आजही बोलत आहे। देव आमच्याशी आमच्या भाषेत बोलतो। देवाला आमची भाषा येते। उत्पत्तीचं पुस्तक 3 अध्याय आणि 8वं वचन म्हणते, यानंतर शिळोपाचा वारा सुटला असता परमेश्वर देव बागेत फिरत होता, त्याचा आवाज त्यांस ऐकू आला। प्रियजन हो, या बायबलमध्ये देवाने प्रथम मनुष्य जो निर्माण केला होता त्यांच्याबरोबर देव बोलत होता। देव त्यांच्याबरोबर फिरत होता, आपल्या गुज गोष्टी त्या मनुष्याबरोबर बोलत होता। त्यासाठीच देवाने मनुष्यांना बनविले होते की देवाची मनुष्याबरोबर संगती आणि सहभागिता कायम व्हावी। म्हणून एदेन बागेमध्ये देव आदम आणि हव्वा या दोघांना भेटण्यास आला। काय देव आम्हाशी बोलू शकतो? होय, मनुष्यांशी बोलण्यासाठी देवाकडे काही मार्ग आहेत। हे देवाने मार्ग म्हणजे चॅनल बनवून ठेवलेले आहेत आणि ते प्रथम आम्हाला समजणं गरजेचे आहे। आम्हाला प्रथम देवाबरोबर बोलण्याची आवड पाहिजे आणि तेव्हा देव त्याचं चॅनल आमच्यासाठी उघडतो, यासाठी की देवाची वाणी आम्ही ऐकावी। सर्वात प्रथम मार्ग देवाकडे आहे तो म्हणजे
देवाच्या मुखांतून निघालेले शब्द. निमित्ताला दुसरे पत्र याचा 3 अध्याय याचं 16 आणि 17 वचन मी आपण पुढे वाचत आहे. प्रत्येक परमेश्वर प्रेरित शास्त्रलेख सद्बोध, दोष दाखविणे, सुधारणूक, नीती शिक्षण याकरिता उपयोगी आहे, यासाठी की देवाचा भक्त पूर्ण होऊन प्रत्येक चांगल्या कामासाठी सज्ज व्हावा. अर्थात देवाचं हे वचन आम्हाला काय शिकवित आहे की प्रत्येक शास्त्रलेखांतील हे वचन हा देवाचा श्वास आहे. आणि म्हणून आम्ही पाहतो की उत्पत्ती ते प्रकटीकरण यामध्ये असणारे 66 पुस्तकं ही संपूर्ण देवाने पवित्र आत्म्याद्वारे प्रेरलेली अशी वचने आहेत आणि ती देवाच्या मुखांतून निघालेली आहेत. या बायबल मधलं एकही वचन एकमेकांच्या विरुद्ध नाही. हे प्रत्येक वचन आम्हाला येशू ख्रिस्ताचं प्रकटीकरण देते, कारण बायबलचं संपूर्ण केंद्रबिंदू प्रभू येशू ख्रिस्त आहे. ज्या ज्या वेळी तुम्ही बायबल वाचता तेव्हा तुम्ही देवाची वचने वाचता जी त्याच्या मुखांतून निघालेली आहेत, व देव काहीतरी संदेश तुम्हाला एका स्तरापर्यंत देत असतो. ज्या प्रत्येक वेळी तुम्ही बायबल वाचता किंवा एक दैवी प्रचार ऐकता तेव्हा तुम्ही देवाला तुमच्याशी बोलण्याची संधी देता. अर्थात देवाने मनुष्यांशी बोलण्यासाठी आपले वचन मनुष्यांकडे सोपविलेले आहे. पवित्र शास्त्र बायबल हे देवाची संपूर्ण इच्छा प्रकट करणारे एकमेव स्रोत या जगामध्ये आहे. आम्ही ही गोष्ट पाहतो की विविध भाषा समजणाऱ्या लोकांमध्ये देवाचं वचन अक्षराच्या स्वरूपामध्ये लिहिण्यात आलं. अर्थात देवाचे वचन जे आहे याचे 2 भाग पडतात. देवाने आपल्या वचनात 2 वेगवेगळे स्वरूप ठेवलेले आहेत. एक अक्षरावरून ते लिखित वचन ज्याला रीमा म्हणतात हे वचन लिहिण्यात आलं. अर्थात रीमा हा शब्द ग्रीक शब्द आहे. अर्थात रीमा जे आहे ते अक्षर असल्यामुळे ते फाडता येऊ शकते, त्याला जाळता येऊ शकते. परंतु आम्ही ही गोष्ट पाहतो की या रीमा मागे लोगॉस आहे. लोगॉस म्हणजे देवाचं वचन जे आत्म्यासह आहे, ज्यामध्ये जीवन समाविष्ट आहे. म्हणून येशूने योहान 6:63 मध्ये म्हटले की मी सांगितलेली वचने आत्मा आणि जीवन अशी आहेत. आपापल्या भाषेत आम्ही देवाचं वचन वाचू शकतो, समजू शकतो, पण त्याचा दैवी उलगडा करण्यासाठी लोगॉस आम्हाला देवाच्या वचनाचं प्रकाशन म्हणजे प्रकटीकरण देण्याचं काम करीते. आणि तेच देवाचं वचन त्याने आमच्याकडे पाठविलेले आहे, यासाठी की रोज आम्ही त्याचे वाचन करावे, त्याचे चिंतन करावे, मनन करावे आणि ते वचन काय आहे हे आम्ही समजून घ्यावे. देवाकडे मागावे की देवा तुझे वचन मला समजव, मला प्रकटीकरण दे आणि माझ्याशी तू बोल. ज्या वेळेला आम्ही पवित्र शास्त्र आम्ही उघडतो आणि वाचत बसतो, एखादे वचन जणू आम्हाला फार प्रेरित करीते व पवित्र आत्मा आमच्याशी बोलू लागतो. आमच्या जीवनासंबंधी त्या विशिष्ट वचनाद्वारे, त्यालाच म्हणतात लोगॉस, देवाची जिवंत वाणी, जी वाचण्याद्वारे ऐकण्याद्वारे आमच्या जीवनामध्ये विश्वास निर्माण करते आणि आम्हाला एक दैवी प्रकटीकरण देते. अर्थात लोगॉस म्हणजे ज्याला कोणीही जाळू शकत नाही, कापू शकत नाही, फाडू शकत नाही. ते स्वर्गात सर्वकाळ स्थिर आहे आणि असं वचन जे आहे हे मनुष्यांचे जीवन बदलते. स्तोत्र संहिता 119 अध्याय आणि याचं वचन 105 म्हणते, तुझे वचन माझ्या पावलांकरिता दिव्यासारखे व माझ्या मार्गावर प्रकाशासारखे आहे. अर्थात देवाचं वचन प्रकाशासारखं आहे, जे आम्हाला अंधारमय ठिकाणी आम्हाला एक एक पाऊल पुढे टाकण्यास आम्हाला मार्गदर्शन करीते, प्रकाश देते. स्तोत्र 119 आणि याचं वचन 130, तुझ्या वचनाच्या उलगडाने प्रकाश प्राप्त होतो, त्याने भोळ्यांना ज्ञान प्राप्त होते. लूका वर्तमान याचा 2 अध्याय 25-26 वचनात आम्ही पाहत आहोत, एक सिमोन नावाचा एक मनुष्य यरूशलेमेत होता. तो नीतिमान व भक्तिमान मनुष्य असून इस्रायलाच्या सांत्वनाची वाट पाहत होता आणि त्याच्यावर पवित्र आत्मा होता. प्रभूच्या ख्रिस्ताला पाहण्या अगोदर तुला मरण येणार नाही असे पवित्र आत्म्याने त्याला प्रकट केले होते. प्रियजन हो, पवित्र आत्मा मनुष्यांना प्रकट करीतो, त्यांच्याशी बोलतो, त्यांना दाखवितो की काय होणार आहे. आज ही या आधुनिक जगात देव बोलत आहे, परंतु ज्यांचा देवाबरोबर संबंध आहे त्यांच्याशी तो बोलत आहे आणि आम्हाला तो संबंध प्रस्थापित करणं फार गरजेचे आहे. देवाने आम्हा प्रत्येक व्यक्तींना जे त्याच्याकडे पश्चातापी हृदयाने येऊन येशू ख्रिस्ताच्या नावात बाप्तिस्मा घेतात त्यांना पवित्र आत्मा देऊ केलेला आहे. प्रेषित 2:38 वचनानुसार त्या पवित्र आत्म्याला प्राप्त करून घेणे ही आमची जबाबदारी आहे.
जेव्हा तो पवित्र आत्मा आमच्यात राहण्यास येतो तेव्हा तो आम्हाला मार्गदर्शन करण्यास सुरुवात करीतो. आम्हाला सहाय्य करण्यासाठीच त्या आत्म्याला आम्हाला देण्यात आलेलं असते. म्हणून त्या आत्म्याच्या अधीन राहून त्याला न दुःखविता तो जे सांगतो त्याप्रमाणे आम्ही पालन करणे हे आमच्या हिताचे असते. जेव्हा तो पवित्र आत्मा आमच्यामध्ये राहण्यास येतो तेव्हा आम्ही देवाचे पवित्र मंदिर बनतो. तो पवित्र आत्मा आम्हाला नवा जन्म देतो. अर्थात आम्हाला आमच्या आईवडिलांकडून या पृथ्वीवर शारीरिक जन्म मिळतो, परंतु आमचा दुसरा जन्म म्हणजे नवा जन्म पवित्र आत्म्यापासून होणं अतिशय महत्त्वाचं आहे. तेव्हाच आम्ही देवाची मुले बनतो. अन्यथा आम्ही शारीरिकरित्या देवाची मुले बनत नाहीत. ज्या वेळेला आम्ही नव्याने जन्मतो त्या पवित्र आत्म्याद्वारे तेव्हापासून एक नवीन आध्यात्मिक स्वभाव आमच्यामध्ये येतो. तो भाग नवा मानव असतो जो देवाशी सदृश्य असा बनविलेला असतो आणि तो नवा मानव देवाबरोबर संवाद साधू लागतो व देवही त्याच्याबरोबर म्हणजे आपल्या आतील मनुष्याशी संवाद साधू लागतो. अर्थात तो पवित्र आत्मा आम्हाला देवाच्या मार्गाने चालावे म्हणून आम्हाला प्रेरणा देत असतो. जेव्हा आम्ही त्या देवाबरोबर बोलतो तो त्याच्या पवित्र आत्म्याद्वारे आमच्याशी बोलतो. म्हणून योहान कृष्णवर्तमान 14 अध्याय 16 आणि 17 वचन म्हणते, मी पित्याला विनंती करीन, मग तो तुम्हाला दुसरा कैवारी म्हणजे सत्याचा आत्मा देईल, अशासाठी की त्याने तुम्हा बरोबर सदा सर्वदा राहावे. आणि हा आहे सिक्स्थ सेन्स, 6वी चेतना. आम्हाला 5 चेतना देण्यात आलेल्या आहेत, शरीराला देखील आणि आत्म्याला देखील. पण ही 6वी चेतना म्हणजे स्वयं पवित्र आत्मा हा एका विशिष्ट व्यक्तींना प्राप्त होत असतो आणि ज्यांना प्राप्त होतो त्यांनाच अनुभव येतो की देव बोलतोय. 17वे वचन म्हणते, जग त्याला ग्रहण करू शकत नाही कारण ते त्याला पाहत नाही अथवा त्याला ओळखीत नाही. अर्थात येथे समस्या आहे. म्हणूनच जग देवाची वाणी ऐकू शकत नाही, कारण जगाला सत्याची आवड नाही, ओळख नाही, ओढ नाही, प्रेम नाही. म्हणून वचन पुढे म्हणते, तुम्ही त्याला ओळखता कारण तो तुम्हा बरोबर राहतो व तुम्हा मध्ये वस्ती करील. म्हणून रोमकरसपत्र 8 अध्याय याचं 14वे वचन म्हणते, कारण जितक्यांना देवाचा आत्मा चालवित आहे तितके देवाचे पुत्र आहेत. बघा, आम्हाला त्या आत्म्याने चालविले पाहिजे. रोमकरसपत्र 8 अध्याय 26 वचन म्हणते, तसेच आत्मा हे आपल्या अशक्तपणात आपल्याला हातभार लावतो, कारण आपण यथायोग्य प्रार्थना कशासाठी केली पाहिजे हे आपल्याला ठाऊक नाही, पण आत्मा स्वतः अनिर्वाच्य कण्याने मध्यस्थी करीतो. प्रियजन हो, कैक वेळेला आम्हाला समजत नाही, सुचत नाही प्रार्थना कशासाठी करावी, का करावी, परंतु पवित्र आत्मा आम्हाला प्रेरणा देतो, आम्हाला शिकविण्याचं काम करीतो. 1 राजा याचं पुस्तक याचा 19 अध्याय आणि याचं वचन 11 आणि 12 मी आपण पुढे वाचत आहे. त्याने त्यास म्हटले, तू येथून बाहेर निघून जा, पर्वतावर परमेश्वरासमोर उभा राहा. तेव्हा पहा, परमेश्वर जवळून जात असता त्याच समोरून मोठा सुसाट्याचा वारा सुटून डोंगर विदारित व खडक फोडीत होता, पण त्या वाऱ्यात परमेश्वर नव्हता. वारा सुटल्यानंतर भूमिकंप झाला, पण त्या भूमिकंपातही परमेश्वर नव्हता. भूमिकंपानंतर अग्नी प्रकट झाला, पण त्या अग्नीतही परमेश्वर नव्हता. त्या अग्नीनंतर शांत मंद वाणी झाली. एलियाशी देव बोलला एका लहान वाणीद्वारे, अर्थात देव हृदयात बोलतो. पवित्र शास्त्र म्हणते, आत्मा मंडळाला काय म्हणतो हे ज्याला ऐकावयास कान आहेत तो ऐको. प्रियजन हो, कान तर सर्वांना आहेत, हे आत्मिक कान आहेत. लक्षात घ्या, हे देवाच्या आत्म्याची वाणी ऐकतात आणि पाहतात, ओळखतात. ती वाणी या शरीराला असणाऱ्या कानांना ऐकू येत नसते, तर हृदयाच्या कानांना ऐकू येते. जेव्हा आमचा नव्याने जन्म होतो तेव्हा आम्हाला देव आध्यात्मिक डोळे देतो व आध्यात्मिक कानही देतो. प्रियजन हो, देव ज्या वेळेला बोलतो त्यावेळेला आमच्या जीवनाचे सांत्वन करीतो, समाधान करीतो. आमचे दुःख, निराशा किंवा आमच्या जीवनामध्ये काही समस्या त्या सर्व सोडविण्याचं काम देवाची वाणी करीते. देवाच्या वाणीचे वैशिष्ट्य हे आहे की ती वाणी फार प्रेमळ असते, कायम प्रेमळ असते. देव जरी आम्हाला चेतावणी देत असेल तरी त्याच्या वाणीत मधुरता असते. सैतानाची वाणी आम्हावर दोषारोप करीते व आमच्यामध्ये भीती निर्माण करण्याचं काम करते.
करंथीकरास पहिले पत्र याचा 2 अध्याय याचा 10 वचनापासून मी वाचत आहे. कारण देवाने ते आत्म्याच्या द्वारे आपल्याला प्रकट केले. कारण आत्मा हा सर्व गोष्टींचा व देवाच्या गहन गोष्टींचाही शोध घेतो. मनुष्यांच्या ठाई वसणारा जो आत्मा, त्याच्या वाचून मनुष्यांच्या गोष्टी ओळखणारा मनुष्यामध्ये कोण आहे? तसा देवाच्या गोष्टी ओळखणारा देवाच्या आत्म्याशिवाय कोणी नाही. प्रियजनो, येथे आम्हाला स्पष्ट होते की देवाकडून जर आम्हाला ऐकायचं असेल आणि देवाची वाणी आम्हाला समजायची असेल तर देवाच्या आत्म्याची आम्हाला नितांत गरज आहे. वचन 12 म्हणते, आपल्याला जगाचा आत्मा नव्हे तर देवापासून निघणारा आत्मा मिळाला आहे, यासाठी की जे देवाने आपल्याला कृपेने दिले ते आपण ओळखून घ्यावे. म्हणून 13वं वचन म्हणते, ते आम्ही मानवी ज्ञानाने शिकविलेल्या शब्दांनी नव्हे तर आत्म्याने शिकविलेल्या शब्दांनी आध्यात्मिक गोष्टींबरोबर आध्यात्मिक गोष्टींची संगती लावून सांगतो. प्रियजनो, आम्ही बायबल कॉलेजमध्ये देवाची वाणी कशी ऐकावी शिकू शकत नाही. बायबल स्कूल आम्हाला शिकवू शकत नाही. पेत्र, योहान, याकोब निरक्षर अशिक्षित लोक होते, पण पवित्र आत्म्याने त्यांना भरलेले होते म्हणून ते सामर्थ्यवान होते. ते देवाची वाणी ऐकत होते. देवाचा शब्द त्यांना कळत होता. 14वं वचन म्हणते, स्वाभाविक वृत्तीचा माणूस देवाच्या आत्म्याच्या गोष्टी स्वीकारित नाही, कारण त्याला मूर्खपणाच्या वाटतात, कारण त्याला त्या समजू शकणार नाहीत, कारण त्यांची पारख आत्म्याच्या द्वारे होते. प्रियजन हो, म्हणून या जगातील सर्व लोक या देवाच्या वाणीचा स्वीकार करू शकत नाहीत. ते त्यांना पटत नाही, त्यांना आवडत नाही, ते मानित नाही, कारण ते वचन म्हणते ते स्वाभाविक वृत्तीचे आहेत. त्यांना देवाचा आत्मा नाही आहे. म्हणून ज्यांना देवाचा आत्मा नाही असे या जगातील प्रत्येक व्यक्ती स्वाभाविक वृत्तीचे आहेत आणि त्यांना आम्ही देव कसा बोलतो हे समजू शकत नाही. त्यांना या गोष्टी मूर्खपणाच्या वाटतात, त्या त्यांना समजू शकत नाही असे पवित्र शास्त्र स्पष्टपणे शिकवित आहे. जो आध्यात्मिक आहे तो तर सर्व गोष्टी पारखतो, तरी त्याची स्वतःची पारख कोणाकडूनही होत नाही, कारण अति उच्च अशा स्तराला देवाने त्याला ठेवलेलं असते. ही गोष्ट आम्ही समजून घेणं गरजेचे आहे. प्रियजन हो, आम्हातील प्रत्येकांना फार महत्त्वाचे निर्णय जीवनभर आम्हाला घ्यावे लागत असतात व त्यांतील पुष्कळसे निर्णय आमच्या भविष्यातील जीवनावर परिणाम करणारे असतात. फक्त देवच आम्हाला ओळखतो व आमचे भविष्यही जाणतो, म्हणून आम्हाला त्याच्या मार्गदर्शनाची दररोज गरज आहे. अनेक वेळेला आम्ही प्रभूकडे निर्णयासाठी मागतो की देवाने मार्गदर्शन द्यावे. तेव्हा बायबल जर सांगते हे कर तर ते आम्ही केलं पाहिजे. परंतु अनेक अशा गोष्टी आहेत ज्याविषयी आम्हाला बायबल काही सांगत नाही. अर्थात मी कोणती कार विकत घ्यावी, कोणत्या रंगाची, हे बायबल शिकवित नाही. मी कोणते घर घ्यावे की मी फ्लॅट घ्यावा हे बायबल सांगत नाही. अर्थात बायबल तत्वे शिकविते, काय योग्य करावं ते शिकविते, किंवा मी पैसा कोठे कोणत्या कंपनीमध्ये इन्व्हेस्ट करावा हे बायबल सांगत नाही. कोणती नोकरी करावी हेही सांगत नाही. कोणाशी विवाह करावा तेही सांगत नाही, किंवा त्या व्यक्तीचं नावही सांगत नाही. मग आम्हाला आमच्या जीवनात निर्णय कसे घेता येतील? कारण आम्हाला एखाद्या गोष्टीविषयी स्पष्टता आणि खात्री हवी. होय, त्यासाठी एक गोष्ट आम्हाला करावी लागेल. आम्हाला देवाजवळ यावे लागेल व आमचे संपूर्ण हृदय, आमचे प्रश्न, आमच्या समस्या, आम्ही ज्या गोष्टींचा शोध करीत आहोत ते देवापुढे आम्हाला मांडावे लागेल. प्रार्थना कशी करणे हे शिकणे फार गरजेचे आहे. प्रार्थना सातत्याने करणे गरजेचे आहे. देवाची धीराने वाट पाहणे फार गरजेचे आहे. देवाला सांगावे लागेल, हे देवा, मी कोणाशी विवाहबद्ध व्हावे ही तुझी इच्छा आहे काय? मला मदत कर, मला सहाय्य कर, मला मार्गदर्शन कर. प्रभू, मला एका कंपनीत संधी मिळत आहे नोकरीसाठी, ही तुझी माझ्यासाठी इच्छा आहे काय? प्रियजनो, अशा प्रकारे आम्हाला संपूर्ण आमचे प्रश्न, समस्या देवापुढे मांडायची आहे. मग देव विश्वासाने केलेली प्रार्थना ऐकून तुमच्या हृदयात त्याची हळूवार वाणी देईल. म्हणून जेव्हा तुम्ही पुढे कधीही बायबल वाचाल तर देवाला सांगा, हे देवा, माझ्याशी बोल. तो देव आम्हाला कधीही एकटे टाकत नाही, तो आम्हाला अनाथ सोडणारा नाही. परंतु जेव्हा हे सारे प्रश्न आम्ही देवाला विचारतो तेव्हा तो आम्हाला पवित्र आत्म्याद्वारे उत्तर देतो. आम्ही कायम हे ध्यानी ठेवणे गरजेचे आहे की या जगात केवळ देवाचा आत्माच कार्य करीतो असे नाही, तर सैतान व त्याचे दुरात्मे हे मनुष्यांना बहकवित्यात मोहित करतात
आणि सत्यापासून त्यांना आंधळे करीतात. म्हणून आम्हाला देवाची आज्ञा आहे की प्रत्येक आत्म्याची आम्ही पारख करावी व हे पाहावे की ते देवापासून आहेत की नाही. जो कोणताही संदेश देवाच्या वचनाशी जुळत नाही तर वचनाच्या विरुद्ध आहे, तो देवापासून नसतो हे आम्ही समजायला हवे. देव बोलतो तो प्रत्येक शब्द देवाच्या वचनाशी पूर्णतः जुळतो. काही लोकांना एक वाईट सवय जडलेली असते. ते जेव्हा कोणाला भेटतात तेव्हा ते सहज रीतीने म्हणतात, देवाने मला सांगितले, देवाने मला सांगितले, देवाने मला सांगितले. अशा लोकांपासून फार सावध राहा. अर्थात देवाने पवित्र आत्मा आम्हाला यासाठी दिला आहे की त्याने पारख करावी की आमच्यामध्ये जे काही विचार येत आहेत हे मानवी भावना तर नाहीत ना, सैतानाचे साफळे तर नाहीत ना. अर्थात पवित्र आत्मा आमच्या ठाई दोन कार्य करीतो. पहिली गोष्ट, आम्हाला देवापासून काय हे पारखण्याचं ज्ञान देतो. दुसरी गोष्ट, तो आम्हाला शांती देतो. अर्थात देवाची शांती जी आहे ही सर्व मनुष्यांच्या बुद्धी सामर्थ्याच्या पलीकडली आहे, जी आमच्या अंतःकरणाला राखण्याचं काम करते. म्हणून आम्हाला देवाची इच्छा आमच्यासाठी व्यक्तिगत काय आहे हे समजून घेणं गरजेचे आहे. देवाची वाणी ऐकण्याचा सराव आम्हाला सातत्याने झाला की आम्हाला व्यक्तिशः देवाची वाणी समजू लागते. तेव्हा देव आम्हाला सुचवित असतो, हे कर, ते कर, हे करू नको, ही तुझ्यासाठी नोकरी आहे. अशा प्रकारे देव आम्हाला पवित्र आत्म्याद्वारे सूचित करीत असतो व ज्या वेळेला आम्ही त्याप्रमाणे पाऊल उचलतो आणि आम्हाला कळते की काम होत आहे व जर ते काम होत नसेल तर देवाकडे परत येऊन आम्ही प्रश्न विचारला पाहिजे की हे देवा, हे का होत नाहीये बरं. आमची मनोवृत्ती देवावर सतत अवलंबून राहणारी आम्ही बनविणे अतिशय आवश्यक आहे. तरच देव आमच्याबरोबर बोलतो. देवाबरोबर आमचे सगळे प्रश्न, आमच्या सर्व भावना आम्ही पूर्णतः आणि स्पष्टपणे मांडल्या पाहिजेत, म्हणजे देव आमचे सर्व प्रश्न सोडवितो. योबाचे पुस्तक याचा 33 अध्याय आणि याचं वचन 14 पासून मी वाचत आहे. देव एका प्रकारे नव्हे तर दोन प्रकारे मनुष्यांशी बोलतो, पण तो त्याचकडे चित्त देत नाही. स्वप्न स्थितीत रात्रीच्या दृष्टांतात मनुष्य गाढ निद्रेत असता तो बिछाण्यावर पडून झोप घेत असता देव त्याचे कान उघडितो. त्यास प्राप्त झालेल्या बोधावर तो मुद्रा करीतो. जेणेकरून तो मनुष्याच्या कृतीला आळा घालितो, पुरुषाच्या गर्भाचा परिहार करीतो. तो त्याचा जीव गर्तेपासून रक्षितो, शस्त्राने होणाऱ्या नाशापासून त्याचा जीव बचावितो. कोणाला अशी शिक्षा होते की तो क्लेश भोगीत बिछाण्यावर लोळत राहतो. त्याच्या हाडांची एकसारखी तडफड चालते. त्याचा जीव अन्नास कंटाळतो. त्याच्या मनाला मिष्ठानांचा तिटकारा येतो. त्याचा देह गळून तो दिसतो न दिसतोसा होतो. त्याची हाडे पूर्वी दिसत नसत ती बाहेर येतात. शेवटी तो गर्तेजवळ येऊन ठेपतो. त्याचे जीवन नाश करणाऱ्यांच्या तावडीत जाते. मनुष्याला सन्मार्ग दाखविणारा हजारांत एक असा कोणी मध्यस्थ दिव्य दूत त्यास आढळला तर देव त्याचवर प्रसन्न होऊन म्हणेल, याचा बचाव कर, याला गर्तेत पडू देऊ नको, मला खंड मिळाला आहे. मग त्याचे शरीर बालकांच्या पेक्षा टवटवीत होते. त्याचे तारुण्याचे दिवस त्याला पुन्हा प्राप्त होतात. तो देवाची प्रार्थना करीतो आणि तो त्याचवर प्रसन्न होतो. तो आनंदाने त्याचे दर्शन घेतो. देव त्याची निर्दोषता पूर्ववत स्थापित करीतो. तो गाणी गाऊन लोकांस म्हणतो, मी पाप केले होते, मी सरळ मार्ग सोडून वाकड्या मार्गाने चाललो होतो, त्याचे प्रायश्चित्त मला मिळाले नाही. त्याने माझा जीव रक्षिला, मला गर्तेत पडू दिले नाही. माझ्या जीवाला प्रकाश लाभला आहे. पहा, हे सर्व देव मनुष्याला 2-3दा करीतो. असा तो त्याचा जीव गर्तेपासून बचावितो, म्हणजे तो जीवन प्रकाशाने प्रकाशित होतो. आमेन. देव परिस्थितींच्या द्वारे देखील आमच्या बरोबर बोलत असतो. अर्थात आमच्या जीवनाच्या प्रत्येक वेळी देवच दरवाजे बंद करीतो व उघडत असतो. जर देव आमच्यासाठी दरवाजे बंद करीतो तेव्हा कोणीही ते उघडू शकणार नाही. आणि जेव्हा देव आमच्यासाठी दारे उघडतो तेव्हा कोणीही ती बंद करू शकणार नाही. जेव्हा आम्ही त्याच्या परिपूर्ण इच्छेत उभे राहतो व तो त्याचे उत्तर आम्हाला देतो. म्हणून प्रियजन हो, जेव्हा देव दार उघडतो तेव्हा आम्ही त्या देवाला सांगायला हवे की मला या दारांतून विश्वासाने जाऊ दे. परंतु काही वेळेला देव आमच्या जीवनात काही दरवाजे बंद करीतो. तेव्हा आम्ही निराश होतो, तुटून जातो. आम्ही प्रार्थना करणे थांबवितो. हे आम्ही चुकीचे करतो. आम्ही आज्ञाभंग करू लागतो. आम्ही दुर्लक्षित जीवन जगू लागतो.
आणि मग आमच्या जीवनामध्ये दुःख येते, कष्ट येते, आम्ही कष्टी बनतो, आम्ही चिंताग्रस्त बनतो, आम्हाला भीती सताविते. देव अर्थात आमची वाट पाहत असतो की आम्ही त्याच्याकडे नम्रतेने यावे, आम्ही त्याच्यावर अवलंबून राहावे आणि त्याच्या पुढे आमचे हात पसरावे व देवाला शरण यावे. अर्थात आमची कामे होत नाहीत, आम्हाला संधी उपलब्ध होत नाही. काही वेळेला अशी गोष्ट आमच्या जीवनामध्ये घडत असते, परंतु अशा वेळेला एकच गोष्ट आम्ही ध्यानात ठेवावी, देव माझ्यावर प्रेम करत आहे. देवाने मला सोडलेलं नाही, टाकलेलं नाही, कारण त्याने मला अभिवचन दिलं आहे, मी तुला सोडून जाणार नाही, मी तुला टाकणार नाही. हबक्कूक याचं पुस्तक, याचा 3रा अध्याय आणि याचं 17, 18 आणि 19 वचन मी वाचतो. अंजिराचे झाड न फुलले, द्राक्षीच्या वेलीस फळ न आले, जैतुनाचे उत्पन्न बुडाले, शेतात धान्य न पिकले, मेंढवाड्यांतील कळप नाही तसे झाले व गोठ्यात गुरे ढोरे न उरली, तरी मी परमेश्वराच्या ठाई हर्ष पावेन. मला तारण देणाऱ्या देवाविषयी मी उल्हास करीन. परमेश्वर माझे सामर्थ्य आहे, तो माझे पाय हरणाच्या पायासारखे करीतो, तो मला माझ्या उंच स्थानावरून चालवून नेतो. प्रियजन हो, येथे हबक्कूक संदेश आम्हाला काय शिकवित आहे? आमच्या जीवनामध्ये अपयश आले, दुःख आले, निराशा आली, आम्हाला संधी उपलब्ध होत नाही, आमची कामं होत नाहीत. अशा परिस्थितीतही आम्ही देवाचा धन्यवाद करावा, कारण काहीतरी उत्तम तेच त्याने आपल्याविषयी ठरविले आहे. देव आमच्यावर फार प्रेम करतो, त्याला माहित आहे आमचे काय आणि कधी चांगले करावे. म्हणून त्याच्यावर प्रेम करा, त्याच्यावर अवलंबून राहा. त्याने एक वेळ तुमच्यासाठी नेमलेली आहे, ती वेळ येईपर्यंत धीर धरा, त्याची वाट पहा, कारण त्याचे आमच्यातील प्रत्येकाविषयीचे संकल्प हिताचे आहेत, वाईटाचे नाहीत, आमच्या भावी जीवनास आशा देणारे आहेत. हे वचन तुम्ही पकडा प्रियजन हो, तर देव तुमच्या जीवनात तुमच्या विश्वासाप्रमाणे कार्य करील. अनेक वेळेला आम्ही काय निर्णय घ्यावा हे आम्हाला समजत नाही. ज्याची आम्हाला गरज आहे त्या क्षणी तो कोणातरी मनुष्याला आमच्याकडे पाठवितो. तो आमचा मित्र असू शकतो, आमचा बंधू असू शकतो. अर्थात देव त्या व्यक्तीद्वारे आम्हाला जो संदेश हवा आहे त्या क्षणाला तो बरोबर देतो. प्रियजन हो, जेव्हा देव आमच्या जीवनामध्ये दार उघडतो, आम्हाला संधी देतो आमच्या जीवनामध्ये, तेव्हा आम्ही उघडलेल्या दरवाजाजवळ जायला हवे व देवाजवळ मागायला हवे की त्याने प्रत्येक पावलागणिक आम्हाला मार्गदर्शन करावे. आम्ही प्रार्थनापूर्वक त्या दरवाजाजवळ जायला हवे. देव कायम रहस्यमय मार्गाने कार्य करीतो, त्याची वेळ परिपूर्ण आहे. आमच्या जीवनातील सर्व परिस्थितीवर त्याचे पूर्ण नियंत्रण आहे, हे ध्यानात ठेवा. तो सार्वभौम देव आहे. विलाप गीतेचं पुस्तक, याचा 3रा अध्याय 24 वचनापासून मी वाचत आहे. परमेश्वर माझा वतन भाग आहे असे माझा जीव म्हणतो, म्हणून त्याच्या ठाई मी आशा ठेवीन. जे परमेश्वराची आशा धरून राहतात त्यास, जो जीव त्याला शरण जातो त्यास परमेश्वर प्रसन्न होतो. परमेश्वरापासून येणाऱ्या तारणाची वाट पाहणे आणि तेही मुकाट्याने पाहणे बरे आहे. प्रियजन हो, देव फार दयाळू आहे. जीवनातल्या परिस्थितीच्या खाली आम्ही दबून राहता कामा नये. आम्ही आमच्या समस्येकडे नजर न लावता आमचे लक्ष देवावर, त्याच्या वचनावर केंद्रित करणे हाच आमच्यासाठी एक उत्तम उपाय आहे. 1 शमूएलाचं पुस्तक, याचा 28 अध्याय आणि याचं वचन 6 म्हणते, शौलाने परमेश्वरास प्रश्न विचारले असता परमेश्वराने स्वप्ने, उरीम अथवा संदेष्टे अशा कोणाच्याही द्वारे उत्तर दिले नाही. अर्थात या ठिकाणी आम्ही पाहत आहोत की देव संदेष्टाच्या द्वारे बोलतो, देव स्वप्नांद्वारे बोलतो, देव उरीम आणि थुम्मीम याद्वारे बोलतो. उरीम आणि थुम्मीम हे 12 रत्ने होती जी याजक एफोद नावाच्या वस्त्रावर परिधान करत असत. आणि कोणीही व्यक्ती संदेश ज्यावेळेला देत तेव्हा तो संदेश देवापासून आहे की नाही याविषयी आम्हाला खात्री देत असत. जर तो संदेश देवापासून असेल तर उरीम आणि थुम्मीम मधून प्रकाश किरण बाहेर पडत असत आणि त्यावरून समजे की ही देवाची वाणी आहे, प्रभू परमेश्वर असे म्हणत आहे. प्रियजन हो, हे देवाने ठेवलेली माध्यमे आहेत ज्याद्वारे देव आपली वाणी कळवितो मनुष्यांना. देव संदेष्टांना आपले वचन कळवितो विविध मार्गांनी, म्हणजे प्रत्यक्ष बोलूनही आणि त्यांना प्रत्यक्ष स्वप्न किंवा दृष्टांत देऊन. स्वप्न हे झोपेत असताना मिळते व दृष्टांत ते जागे असताना त्यांना मिळते. अर्थात ही एक प्रकारची दैविक कुवत आहे ज्याद्वारे एक दृश्य देव दाखवितो जे आमच्या शारीरिक डोळ्यांच्या पलीकडे असते. देव या गोष्टींचा उपयोग करीतो आणि ही माध्यमे वापरतो. म्हणून आम्हीही देवाजवळ विचारायला हवे की हे देवा,
माझ्याशी कोणत्या मार्गाने तू संवाद साधू इच्छितोस, माझ्याशी तू बोल, तेव्हा देव आमच्याशी बोलण्यास सुरुवात करील. स्वप्न आणि दृष्टांताद्वारे देव बोलत असतो. पेत्राचे दुसरे पत्र याचा पहिला अध्याय आणि याचं वचन 20 आणि 21 मी वाचत आहे. प्रथम हे ध्यानात ठेवा की शास्त्रांतील कोणत्याही संदेशाचा उलगडा कोणाला स्वतःच्या कल्पनेने होत नाही. अर्थात पवित्र शास्त्र आम्हाला मानवी बुद्धी, सेमिनरी किंवा बायबल कॉलेज किंवा कोणता धर्मगुरू आम्हाला शिकवू शकत नाही, कारण याचा उलगडा कोणाही व्यक्तीला स्वतःच्या कल्पनेने होत नाही. तर पवित्र आत्म्याच्या द्वारे हे बायबल लिहिले आणि पवित्र आत्माच केवळ या बायबलचा लेखक असल्यामुळे पवित्र आत्मा ज्या व्यक्तीला प्राप्त होईल त्यालाच हे देवाच्या वचनाचा उलगडा, प्रकटीकरण प्राप्त होईल. वचन 21 म्हणते, कारण संदेश मनुष्यांच्या इच्छेने कधी आलेला नाही, तर पवित्र आत्म्याने प्रेरित झालेल्या मनुष्यांनी देवापासून आलेला संदेश सांगितलेला आहे. म्हणून देवापासून आलेला संदेश हा देव त्याच्या संदेष्टाच्या द्वारे बोलत असतो. संदेष्टा हे एक देवाचं दुसरं माध्यम आहे. संदेष्टा देवाचे मुख आहे आणि देव संदेष्टांच्या द्वारे आजपर्यंत बोलत आलेला आहे. इब्री लोकास पत्र याचा पहिला अध्याय याचं वचन 1 आणि 2 मी आपण पुढे वाचत आहे. देव प्राचीन काळी अंशांनी व प्रकारांनी संदेष्टांच्या द्वारे आपल्या पूर्वजांशी बोलला. बघा, देवाने संदेष्टाचा उपयोग केला, ज्याद्वारे आपली वाणी, आपला संदेश आपल्या लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी संदेष्टाचा माध्यम त्याने वापरली. तो या काळाच्या शेवटी, म्हणजे कधी 2000 वर्षापूर्वी, या काळाच्या शेवटी पुत्राच्या द्वारे म्हणजे येशू ख्रिस्ताच्या द्वारे आपल्याशी बोलला आहे. नीतिसूत्र याचं पुस्तक 3 अध्याय आणि 6वं वचन म्हणते, तू आपल्या सर्व मार्गात त्याचा आदर कर, म्हणजे तो तुझा मार्गदर्शक होईल. देव या जगातील सर्व मनुष्यांना मार्ग दाखवू शकत नाही, कारण देवावर ते अवलंबून नाहीत. ते आपल्या स्वतःच्या बुद्धीचा आश्रय घेतात आणि आपल्या बुद्धीवर अवलंबून राहून बुद्धी हुशारीने ते निर्णय घेतात. पण देवाची इच्छा आहे की देवाच्या भक्ताने देवावर अवलंबून राहावे, आणि ज्या वेळेला आम्ही त्यावर अवलंबून राहतो आणि आमच्या जीवनाच्या सर्व मार्गात देवाचा आदर करू लागतो, तेव्हाच देव आमचा मार्गदर्शक होतो. देवाच्या या अटी आहेत, या अटी पूर्ण केल्याशिवाय देवाची वाणी आम्ही ऐकू शकत नाही. आज प्रश्न आहे, आम्हाला असे वाटेल की मग आज देव सगळ्यांबरोबर का बोलत नाही? देव आमच्या बरोबर बोलण्याचे टाळतो. याची 3 कारणं मी तुमच्या पुढे मांडू इच्छित आहे. प्रथम गोष्ट, देवावर आम्ही अविश्वास करीतो, तेव्हा देव आमच्या बरोबर बोलत नसतो. जर तुम्ही विश्वासच करीत नसाल की देव बोलतो तर तुमचे खरे आहे, कारण जे त्याच्यावर विश्वास करीत नाही त्यांच्याशी तो बोलतच नाही. कारण विश्वास वाचून त्याला संतोषविणे अशक्य आहे. कारण देवाजवळ जाणाऱ्याने असा विश्वास ठेवला पाहिजे की तो आहे आणि त्याचा शोध झटून करणाऱ्यांना तो प्रतिफळ देणार आहे. म्हणून देवाशी बोलताना आमच्यात विश्वास हवा की देव माझ्या जीवनात आहे, तो माझ्यावर प्रेम करीतो. दुसरी गोष्ट, आमच्या आज्ञाभंगामुळे आम्ही देवाकडून ऐकत नाही. देव आमच्यावर सर्वदा प्रेम करीतो, परंतु देव जेव्हा आम्हाला कळवितो आणि आम्हाला ते पटत नाही, आवडत नाही, आम्ही त्याचा स्वीकार करीत नाही, आम्ही ते नाकारतो, तेव्हा देवाची वाणी आम्ही ऐकू शकत नाही. जिथपर्यंत आम्ही आमचे जीवन देवाशी सरळ करीत नाही तिथपर्यंत देव उत्तर देत नाही. देव आम्हाशी जे बोलतो ते फारच मौल्यवान असते, फारच महत्वाचे असते, कारण तो देव आहे. त्याला आमच्याविषयी सगळं माहीत आहे. त्याचे न ऐकणे हा फार मोठा मूर्खपणा ठरतो. असे करून आम्ही देवाकडून अपेक्षा करू शकत नाही की देवाने माझ्याबरोबर बोलावे. तिसरे कारण, डिस्ट्रॅक्शन, अर्थात आमचे चित्त विचलित होत असते. म्हणजे या जगातील अनेक गोष्टी देवाकडे केंद्रित होण्यापासून आम्हाला बहकवीत असतात. काही वेळेला आमच्या मनामध्ये फार गढूळता असते, आमचे मन स्थिर नसते, फार मनाचा गोंधळ झालेला असतो, आमचे मन सैरावैर धावत असते. अर्थात अशा वेळेला आम्हाला देवाच्या चरणाशी येणं फार गरजेचे आहे. आम्ही देवासमोर गुडघे टेकावे आणि आम्ही देवाच्या सानिध्यात बसावे. काहीच बोलू नये, फक्त शांत राहावे. आमचा मोबाईल बंद करावा, टीव्ही बंद करावी, फक्त लक्ष देवाकडे लावावे. अर्थात ती वेळ असते जेव्हा आम्हाला शांत होण्याची गरज आहे. चित्त विचलित करणाऱ्या, गोंधळ निर्माण करणाऱ्या सर्व गोष्टींपासून दूर व्हा, शांत व्हा. मग देवाला प्रश्न विचारा, पवित्र शास्त्र उघडा, स्तोत्र संहिता वाचा, नीतिसूत्रे वाचा. देवाला सांगा तुम्हाला काय चिंता सतावत आहेत, तुमची काय गरज आहे ही त्याला कळवा. देव माझा डॅडी आहे, माझा पिता आहे, बाप आहे,
हे त्याच्याबरोबर तुमचं नातं आहे हे तुम्ही आठवा. तो देव माझ्यावर फार प्रेम करतो. तो आमच्यासाठी सर्वदा हजर आहे, आम्हाला सहाय्य करण्यासाठी, आमच्या जीवनात अद्भुत काम करण्यासाठी. प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, प्रेम, दया, आनंद आणि शांती आपण सर्वांबरोबर तो येईपर्यंत कायम राहो. आमेन. आजचा संदेश आपण सर्वजणांनी ध्यानपूर्वक आणि शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपणा सर्वांचा मी हृदयपूर्वक आभारी आहे. हा संदेश ऐकल्यानंतर नक्की तुम्हाला काय कळले कृपया तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कळवू शकता किंवा माझ्याशी व्यक्तिगत संपर्क साधू शकता. थँक्यू अँड गॉड ब्लेस यू.